मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुलकर्णी सर अंकुशला घेऊन बाहेर येतात व बोलतात, अंकुश तुझं हसतं खेळतं कुटुंब बघून मला खूप बरं वाटलं. अबोलीबद्दल तर काय बोलणार, ती प्रतापची मुलगी आहे परंतु एकदम विरुद्ध बाजू आहे. अबोली नेहमी समोरच्याच्या मनाचा विचार करते, दुसऱ्यांसाठी जीव देखील ओवाळून टाकते. ती एकदम फुलासारखी आहे व बोलतात, अंकुश ती माझ्या मुलीसारखी आहे. तिचा बाप म्हणून मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. तू तिला नेहमी सांभाळून घेशील, तिला तुझ्यापासून कधीही दूर करू नकोस. तर तेव्हा अंकुश त्या सरांना वचन देत बोलतो, मी अबोलीला कधीच दुखावणार नाही, नेहमी तिच्यासोबत असेल. तर तेवढ्यात अबोली बाहेर येते व सरांना बोलते, काका उद्या धुरुडा आहे आणि मी तुला असंच जाऊ देणार का. तेव्हा ती लगेच रंग घेऊन येते व काकांना लावते. त्यानंतर काकाही अंकुश अबोलीला रंग लावतात. तेवढ्यात बाकी सर्वजण बाहेर येतात. तेव्हा सर अंकुश अबोलीला एकमेकांना रंग लावण्यासाठी सांगतात. तेव्हा अंकुश अबोली दोघेही एकमेकांना रंग लावतात. ते पाहून आजी खूपच खुश होते. तर इकडे अंकुश अबोली एकमेकांकडेच पाहत असतात. तेव्हा काका दोघांनाही हॅप्पी होली बोलतात. त्यानंतर अंकुश अबोली दोघेही काकांच्या पाया पडतात. तेव्हा काका अंकुश अबोलीला आशीर्वाद देतात व बाकी सर्वांना अबोलीची काळजी घ्या म्हणून सांगतात व लगेच सर्वांचा निरोप घेत तिथून निघतात. त्यानंतर अंकुश मागे पाहतो तर तिथे अबोली नसते. तर इकडे रमा आजीला म्हणते, त्या अबोलीने सर्व काही व्यवस्थित निभावलं म्हणून बरं झालं. तर तेव्हा माधव काकांचं लक्ष अंकुशकडे जातं. तेव्हा ते अंकुशला विचारतात, अंकुश काही शोधतोय का. तेव्हा अंकुश काही नाही असं बोलतो. तर काका पुन्हा विचारतात, तर अंकुश अबोलीला शोधतोय का. तेव्हा अंकुश होकार देतो. त्यानंतर अंकुश लगेच अबोलीकडे येतो. अबोली रस्त्याने एकटीच चाललेली असते. तेव्हा अंकुश तिला थांबवतो व बोलतो, अबोली मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा अंकुश अबोलीला सांगतो, अबोली आपल्या आयुष्यात जे काही घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही. परंतु तुझ्यावरच्या रागापेक्षा माझ्या किरण काकांचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी त्यांना दिलेलं वचन निभावेलच. म्हणून मी तुला घरी घ्यायला आलो आहे व विचारतो, अबोली घरी येशील का. तेव्हा अबोली खूपच प्रेमाने अंकुशकडे पाहते व लगेच होकार देते. त्यानंतर ते दोघेही घरी येण्यासाठी निघतात. तर इकडे सर्वजण अंकुशची वाट पाहत असतात. तेवढ्यात अंकुश अबोली तिथे येतात. तर तेव्हा रमा अंकुशला कुठे गेला होतास असं विचारते. तेव्हा अंकुश अबोलीकडे पाहत सांगतो, हिला आणायला गेलो होतो. त्यानंतर सर्वजण घरात येतात. तेव्हा अंकुश अबोलीला घरात ये म्हणून सांगतो. तेव्हा अबोली म्हणते, सर मी इथे बाहेरच बरी आहे, कारण तुम्ही मला किरण काकांची मुलगी म्हणून घरात घ्याल परंतु तुमची बायको म्हणून कधीच नाही. व पुढे सांगते, मी या घरात आले होते ते फक्त किरण काकांचं मन राखण्यासाठी. आता तर तोही गेला, त्यामुळे आता त्याची काहीच गरज नाही. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या दडपणाखाली येऊन मला या घरात घ्यायची अजिबात गरज नाही असं स्पष्टपणे अबोली सांगते. त्यानंतर अबोली पुढे म्हणते, सर तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करून पुन्हा घरी घेऊन आलात ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. आणि बोलते, सर मी या घरात तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही माझा किरण काकांची मुलगी म्हणून नाही तर या घरची सून अबोली अंकुश शिंदे म्हणून स्वीकार कराल. तेव्हा ते ऐकून सर्वजण खूपच आश्चर्याने अबोलीकडे पाहत राहतात. तर तेव्हा अबोली अंकुशला बोलते, सर तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका, मी इथे बाहेर खुश आहे. त्यानंतर अंकुश व बाकी सर्वजण तिथून निघून जातात. तर इकडे आजी रमाकडे अबोलीचं खूपच कौतुक करते. तेव्हा रमा म्हणते, आजी खरंच अबोली खूप वेगळी आहे, परंतु मला तिने कोर्टात खोटी साक्ष दिलेली अजिबात आवडलं नाही. ते आठवलं की माझा खूप संताप होतो. तिच्यामुळे या घरात खूप वाईट गोष्टी घडल्या, त्यामुळे मी तिच्याबद्दल चांगला विचारच करू शकत नाही. तेव्हा आजी म्हणते, रमा आपण मागचं सगळं विसरून पुढे जाऊयात. तेव्हा रमा आजीला सांगते, काही चुका अशा असतात की ज्या विसरताही येत नाही आणि माफही करता येत नाही.
तिच्या एका चुकीमुळे माझ्या अंकुशचा आनंद, सुख सर्व काही हिरावून घेतलं की जे त्याला परत कधीच मिळणार नाही. तेव्हा आजी तिथून जाते व देवाकडे प्रार्थना करते. तर इकडे शरद नीताला म्हणतो, अंकुशने आज अबोलीला घरी आणलं, उद्या तो घरातही घेऊ शकतो. त्यामुळे तुला जे काही करायचं ना ते लवकरात लवकर कर, नाहीतर तुझ्यावर खूप वाईट वेळ येऊ शकते. तर तेव्हा नीता शरदला सांगते, मी असं कधीच होऊ देणार नाही. तेव्हा शरद विचारतो, नीता तू काय करणार आहेस? तेव्हा नीता सांगते, अबोलीची लग्नानंतरची पहिली होळी आहे, त्यामुळे मी ती अशी साजरी करणार ना की ती कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा नीता शरदला विचारते, तुम्ही माझ्यासाठी थंडाई ऑर्डर करू शकता का? तेव्हा शरद विचारतो, नीता तुला नेमकी काय हवंय? तेव्हा नीता सांगते, ते पिल्यानंतर माणूस हसत राहिला तर हसतच राहतो आणि रडत राहिला तर रडतच राहतो, ते हवंय. तर इकडे अबोली झोपण्यासाठी तयारी करत असते. तेवढ्यात नीता व शरद रंग घेऊन बाहेर येतात व अबोलीला रंग लावतात व नाटक करत तिचं खूपच कौतुक करतात. त्यानंतर नीता म्हणते, बोलण्याच्या नादात ज्यासाठी आलो ते राहूनच गेलं व अबोलीला सांगते, होळीसाठीचा प्रसाद आणला होता, आम्ही सर्वजण पिलो आणि आता फक्त तुझ्याच वाटणीचा राहिला होता म्हणून आम्ही घेऊन आलो. तर अबोली आश्चर्याने नीताकडे पाहत बोलते, प्रसाद? तेव्हा नीता सांगते, थंडाई आणली आहे. तेव्हा अबोली ग्लास लवकर हातात घेत नाही. तर नीता म्हणते, अबोली मला माहिती आहे तुझा आमच्यावर अजिबात विश्वास नाही, परंतु ही थंडाई अंकुशनेच आणली होती, आम्ही सगळे पिलो मग तुझ्यासाठीही घेऊन आलो होतो. तेव्हा अबोली नीताकडून ग्लास घेते व ती थंडाई पिते. तर शरद विचारतो, आवडली ना? तर अबोली होकार देते. तेव्हा शरद तिला आणखी एक ग्लास थंडाई देतो. त्यानंतर नीता बराच वेळ जागी राहून अबोली कधी काय बोलते याची वाट पाहत असते व शरदला बोलते, शरद तुम्ही डुप्लिकेट तर थंडाई नव्हती ना आणली? तेव्हा शरद नकार देतो. तर नीता म्हणते, त्या अबोलीने 2 ग्लास थंडाई पचवली का? तेवढ्यात बाहेरून ओरडल्याचा आवाज येतो. तर सर्वजण उठतात. तेव्हा अबोली आवाज वाढव डीजे म्हणून मोठमोठ्याने ओरडत असते. तेव्हा आजी रागू रमा बाहेर येतात. तर अबोली आणखी मोठमोठ्याने आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे, असं ओरडू लागते. तेव्हा आजी तिला शांत करते व झोपायला सांगते. तेव्हा अबोली झोपते. तर या तिघीही घरात जाण्यासाठी निघतात. तेव्हा अबोली पुन्हा ओरडू लागते. तर इकडे शरद व नीता खूपच खुश होतात. त्यानंतर ते बाहेर येतात व आजी रमाला म्हणते, रमा डॉक्टरला बोलव. तेव्हाच नीता म्हणते, डॉक्टरला बोलवायची काही गरज नाही, कारण श्रीमंत घरातल्या पोरी काहीही पितात, तर ही दारू प्यायली. तेव्हा ते ऐकून बाकी सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा नीता म्हणते, आई तू अंकुशला फोन कर, त्याला म्हणावं बघ तुझी बायको काय काय थेर करते ते. तेव्हा अबोली नीताला म्हणते, ए डुचके, तुझी हिंमत कशी झाली मला बोलायची? तसंही तुझी सतत किरकिरच चालू असते. तेव्हा नीता शरदला म्हणते, तुम्ही तरी हिला काही सांगा. तर तेव्हा अबोली खूप मोठ्याने हसते व बोलते, हा पांढरा बोका मला बोलणार का? हा तर बायकोने काही सांगितलं की तिच्या मागे पळणारा नंदीबैल आहे. तेव्हा आजी व रमाला काय करावं काही सुचत नाही. तर नीता शरदला काठी आणायला सांगते. पुढील भागात अबोली छतावर जाते व मोठमोठ्याने ओरडू लागते. तेव्हा अंकुश अबोलीला खाली बोलावतो. अबोली मात्र काही ऐकत नाही. ती म्हणते, अंकुश तू या जगातला सर्वात बेस्ट नवरा आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.